नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज मी 4 वाजता उठलेले आहे, कारण आम्ही आज चाललेलो आहोत जेजुरीला कुळदेवतेचं दर्शन. दरवर्षी आम्ही जातो. ह्यावर्षी थोडासा लेट झाला. दरवर्षी आम्ही दसरा झाल्यानंतर जातो, पण ह्यावर्षी काही कारणामुळे थोडासा लेट झाला. तर आज सकाळी म्हणजे आता 5:30-6 पर्यंत ताई आणि त्यांनी अक्षय यांना यायला सांगितलेलं आहे. येतील आता थोडा वेळात. आता मला पूजा आवरून घ्यायचे. आरव अजून उठलेलं नाही आहे. सचिन बाबा यांचं आवरतं. बाहेर पाणी वगैरे मारून झालं आहे माझं. सकाळची जी कामं आहे ती आवरून झाले. तर आता पटकन पूजा करून घेते आणि मग माझं आवरते. मोठा गोंधळ ह्या पोरांना उठवण्याचा आहे. अरे उठ 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 निघायचं. उठ 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 बस उठून बस उठून बस उठून बस उठून बस. पप्पांचा आंघोळ झाला होता, आंघोळ कर. उठ. उठलास? जागा झाला जागा. तर मी तयार झाले. पाठीमागे हां. आणि ही साडी जी आहे ही ताईंची घराची जी वास्तुशांती होती गावाकडची, तर तेव्हा त्यांनी मला ही गिफ्ट केली होती. तो ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल, कल्याणला एक शॉप आहे जिथे मी साड्या दाखवल्या होत्या. साड्या ते खूप छान मिळतात आणि तिथे दाखवलं होतं, तर तिथून ही साडी घेतली होती. आणि याचा ब्लाऊज हा नाही आहे, हा पिंक ब्लाऊज मी मॅच केला आहे. पूर्ण लुक दाखवते चला तुम्हाला. साडी खूप छान बसते तशी. आणि आता निघतो. अजून पण ताई त्यांना आलेले नाहीत, कारण अर्धा तास लागेल त्यांना यायला. अजून पण आल्यानंतर मग निघूयात आपण. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण आहे हे याच्यामध्ये ठरणार आहे. काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्व असं की काँग्रेस बाबा इकडे या. मंगलमूर्ती चला. 9:30 झालेत आणि आम्ही लोणावळ्याच्या आसपास कुठेतरी पोहोचले. आम्हाला खायचं आहे, नाश्ता करायचा, कारण नाश्ता केलेला नाही आम्ही. पण मागच्या वर्षी आम्ही जिथे थांबलो तिथंच करायचा म्हणून थांबलोय, पण अक्षय आणि ड्रायव्हरचं असं उतरलेत खाली. मला वाटतं अजून 1-2 तास लागतील ना. जर नाश्त्याचा टायमिंग जर पकडला तर आम्हाला अजून 1-2 तास आरामात लागतील. म्हणजे 11-11:30 नाही 12 वाजणार. 12-12:30ला मी जेजुरीमध्ये असू. लगेच मग दर्शन घेऊन लगेच निघायचं असं चाललं आहे आमचं. कारण कुलदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर आपण कुठेच थांबायचं नसतं. म्हणजे तुम्ही जेवायला खायला कुठेतरी जाऊ शकता, पण कुणाच्या घरी रिलेटिव्स यांच्याकडे जायचं नसतं असं बोलतात. मेन फक्त कुलदेवचं दर्शन करताना, म्हणजे तुम्ही अभिषेक करत असाल तर हे दरवर्षी करते मी. आता बघू. मिसळ आरवणे उपमा माझा मिसळ आरवचा. ते भारी आहे की वाडगेच देतात. माईन उपमा. पोहा कोणाचा? त्याला थालीपीठ म्हटलेले. पोहे तुमचे होते. श्री खंडोबा देवस्थान कडेपठार ट्रस्ट भाविकांचे सहर्ष स्वागत. चला. कसं कसं काय काय राईस. पप्पा झोपले काय? आम्ही आता 10 मिनिटात पोहोचेल. 60 पाकिट होतात आतमध्ये ते काढावं लागतं. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय. अजून मंदिरकडे जायचं आहे. वाटेत म्हणण्यापेक्षा रोडला आहोत बरोबर गडाच्या. आणि वेळ खूप झाला आम्हाला. बरोबर 1 वाजला, कारण आम्ही पुण्यातून आलो आतून, त्यामुळे लेट झालाय. Take the next left, then make a U-turn. इथून नाही, पुढून स्टार्ट आहे ते. भाऊ नवीन मंदिर हे आहे जे आता बनलंय ना, ते नवीन मंदिर आहे. आता इकडे कुठे सरळ जा म्हणतोय. सरळच रस्ता होणार लागलाय तो. गाडी इकडं असेल काय काय
हाईट घ्यायला सांगितलेलं ना. त्याने पूर्ण आम्हाला ह्याच्यापर्यंत लिहिलेलं. या. भारी वाटते. मस्त वाटतं एकदम. गर्दी नाही आहे एवढी काय. फायनली आम्ही येऊन पोहोचलोय गडावर. भारी वाटतं एकदम. मस्त वाटतंय. चला लागलं पण सौख्यकाले करे शूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा अगामड श्रेचा वरा देवराया असावी श्रीची कृपा छत्र छाया तुझ्या विना आता नसे कोण त्राता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. मल्हार पवार कुटुंबांच्या पाठीशी बरा खंडेराया. होळी सेवा सांगतात गोड मानून घ्या देवा. आणि या परिवाराचं काही चुकलं असेल मार्तंडा मोठ्या मनाने क्षमा करा देवा. आणि पुनरुपी आनंदात आशीर्वादाला बोलवा देवा. वा पिंडीवर म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. आवाज नाही. येळकोट येळकोट जय मल्हार. लुडो आहे सरका पुढे इकडे माझ्या छातीला लावायचं.
हा स्टॅम्प आहे हा इथंच मिळतो त्याच्याशिवाय तुम्ही जेजुरीला गेलेले मिळणार नाही. त्या वरिष्ठ होते काय नाव त्यांचं नाव काय असं नाव घ्या म्हणतात तसं ठेवा भरण्यावरती संसार सुखाचा होते तेव्हा उभे राहा बरं का पवार 22 रुपयाचं दर्शन ठेवा हे ताट घ्या हातात आणि बाहेर चला चल रे दादा आरोप ये आरोपला तेव्हा डोकं टेक बस इथं गुडघ्यावर डोकं टेक असं भरपूर विद्याभ्यास त्या घडलेला या प्रदर्शित करणार ना स्टेशन मध्ये आला पाहिजे हा चला या दादा पुढे तुम्ही या उभं राहून ठेवा मागचे लोक पाया पडतील महाराज की जय महाराज की जय जय सदादेव लाल सुंदरी देव ओवाळी भानु सुंदरी शिकार खेळी देव मल्हारी मोगऱ्याचा पुतळा भंडाऱ्याचा भडका ओन अहम करा जय मल्हार आनंदाचा जय मल्हार चिंतामणी मोरया आनंदीचा उदय उदे भैरोबाचा चांग बने खंडेराव महाराज की जय करीपठार महाराज की जय एयरपोर्ट एयरपोर्ट जय मल्हार हजारी भाग्या मुरली भगत प्रणाम प्रणाम एयरपोर्ट एयरपोर्ट जय मल्हार हा मुलगा ही सूनबाई मी वडील त्यांचा मुलगा आहे हो ती माझी मुलगी ती मुलगीचा जो मुलगा अरे दोघांनी एकत्र उडवायचा दे ते पकड व्यवस्थित उभा राहा फोटो काढू कोण
बाहेरच आहे किती फेरा अरे मामा कुठं आहे मामी कुठं आहे आरो साहेब आमचे फोटो काढून घेतात. कुर्ता पण भारी घातला. फोटो काढायचा का फोटो काढायचा का दर्शन झालं आणि आता आम्ही थोडंसं लिंबू सरबत पितोय. इथून निघणार, जेवायचं आणि निघायचं. आता वाजलेत 2:30-2:45, 4-4:30 वाजतील मे बी निघायला. बघू, लवकर पोचायचा प्रयत्न करणार आहोत कारण अगोदरच लेट झालाय खूप. बसून पेरे आरो आणि ते आरो फोटो बिटो. अरे तुझा फोटो दाखवा पाहिजे जरा इकडे ते. हे बघा आमच्या आरोनं फोटो काढून घेतलाय. येतच होतो आणि आमचं लक्ष भाज्यांच्याकडे, कारण इथं लास्ट टाइमला सुद्धा भाज्या एवढ्या छान मिळालेल्या आणि मस्त एवढ्या भाज्या दिसल्या. ताई आणि मी उतरलो आणि कोथिंबीर 10 रुपये पेंडी. आई शपथ, असली भारी कोथिंबीर होती, एकदम हिरवी 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 गार कोथिंबीर. 4 पेंड्या घेतल्या मी कोथिंबीरची वडी करायची म्हणून. आणि एवढी जी 4 पेंड्या घेतल्या कोथिंबीरीच्या, 10 रुपयाला 1 पेंडी. आणि केवढी मिळते बाबा, मस्त होती कोथिंबीर होती. आणि पालक पण म्हणजे एकदमच ताजी मिळाली. आणि पालकसोबत आम्ही हे पण घेतली, शेपू पण घेतली, ती पण अगदी मळ्यातली घरातली. असं भारी वाटत होतं. असं भाजीचा बाजार भरल्यानंतर दररोज मी पालेभाज्याच करीन घरात. लई म्हणजे एवढा आनंद मला कधी झाला नव्हता जेवढं असं हिरव्यागार ते कोथिंबीर ते बघून झालं. क्या हुआ? केळी खाणारच घेऊन ये जा. तर ती ह्याची नको, बारकी नको, ती घेऊन ये जा, खाऊया एक, जरा बरं वाटेल. त्या ड्रायव्हर का दादांना पण त्या अर्धा हां एनर्जी येते जरा गाडी. आता बघा बरोबर 4:45 झालेत. बघते थांबू. हां 5ला 5 मिनटं कमी आहेत. आणि दर्शन पण छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. काही भंडारा व्यवस्थित भरला, त्यानंतर फुलाभिषेक पण बरं व्यवस्थित झाला. आता पुढच्या वर्षी विचार करते की जरा लवकर यायचं, एंडिंगपर्यंत थांबायचं नाही, इयर एंडिंगपर्यंत. तर सगळं छान झालं. आणि आता मी निघते 5, 6, 7, 8 होपसुकी 8 वाजेपर्यंत पोहोचू मुंबईमध्ये. येताना 6ला निघालेलो आम्ही, 6ला नाही 7ला निघालेलो. 1 वाजला आम्हाला यायला, कारण ड्रायव्हर काका नवीन होते आणि त्यांनी पुण्यातून गाडी घातली, त्यामुळे तिथून लेट झाला. नाहीतर मग तसा रस्ता म्हटलं तर 3.5-4 तासात येऊन पोचायला पाहिजे, पण जास्त लागलं, 3 तास एक्स्ट्रा गेले आम्हाला. तर आता तरी आमचं गडावरचं सगळं व्यवस्थित लवकर आवरलं. ते पुजारी पण चांगले होते, पटपट सगळं झालं. तर मग आता निघतोय. झालं आता फळांसाठी थांबलोय. त्यामध्ये पेरू 1 नंबर होते, चिकू 1 नंबर होते आणि इथं अंजीर पण आहे. हे अंजीर आहेत, पेरू तेवढेच किलो करू का पेरू? त्यातलं दे बाई. पेरू आहेत लाल. मम्मी आपल्याला किती पाहिजे? कमेंट्री दरवर्षी आम्ही येणार, इथंच घेणार. ती ओळखणार आहे, ती ओळखणार बाय बाबा आम्हाला. काय ओळखणार. मराठी म्हणताय. भाजी कोथिंबीर ठेवली याच्यामध्ये कट करून, शेपू, त्याच्यानंतर पालक, मेथी आणि कांद्याची भाजी ही आता मशीनमध्ये फ्रीजमध्ये ठेवते आणि आवरते अगोदर. वाजलेत बरोबर 9:30, येऊन पोचले. नशीब जेवण तयार आहे. आले मी आणि आल्यानंतर आता सगळे बाकीच्यांनी जेवून घेतलं, सगळ्यांची आंघोळ झाली. सगळ्यात शेवटी मी आवरून आंघोळ करून घेतली, कारण भाजी त्यांनी ठेवायची होती. आणि परत स्किन केअर, बॉडी केअर करून, कारण मेकअप थोडासा केलेला होता जातानाच, त्यानंतर पूर्ण भंडारा आणि त्याच्यानंतर हे सगळं. त्याच्यामुळे आल्यानंतर परत मग जे सकाळीच लोशन वापरले होते तेच रात्रीचं सुद्धा, म्हणजे जे स्किन आता टॅन झाली असेल किंवा नसेल किंवा दिवसभर फिरले तर ते सगळं. तर हेच बॉडी लोशन. आणि तुम्ही सुद्धा प्रवासातनं जाऊन आलात ना, काही जण आपण असंच करतो की मेकअप केलेला असतोय किंवा फिरून आलेलो असतो आणि आपण चेहरा स्किन क्लिअर करत नाही आणि तसंच परत झोपतोय. तर हा प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि हे मला आहे ते बॉडी केअर जे आहे ते झालेलं आहे. आता
छान अशी झोप घेणारे व्हिडिओ अजून एडिट करायचा आहे, पण विचार करते उद्या रविवार आहे तर निवांत करूयात सकाळी उठून. आणि आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आम्हाला. तुम्हीही तुमच्या कुलदेवतेचं जे काही असेल ते वर्षातून एकदा नक्की करा, कारण आपली कुलदेवता प्रसन्न तर आपलं घर सगळं सुखी समाधानी त्याच्यासाठी. चला तर मग उद्या भेटते, तोपर्यंत बाय बाय.